Good morning, dear student. Welcome back to our lecture. Today we are here to discuss our subject, that is agriculture chemistry. In that, up to previous lecture we discussed two topic, and previous topic we discussed in last lecture is problematic soil and soil testing. In today's lecture we have to discuss new topic of this agriculture chemistry. Name of that topic is quality of irrigation water. Name of this topic is quality of irrigation water. Generally in this topic we have to discuss different sources of water which is present on earth crust and impurities related or which include in such sources. It may be for drinking water, it may be for irrigation water or crop irrigation water. So we start our new topic, quality of irrigation water. Most of the water on earth crust is stored in oceans and ice caps. We all know that most of the water, near about 71% of water in प्रेझेंट इन अर्थ क्रस्ट, म्हणजे पृथ्वीवरती जवळजवळ 71% पाणी आहे. त्यातलं बरंच जे मोस्ट ऑफ द वॉटर कुठं प्रेझेंट आहे तर ओशन्स किंवा आईस कॅप्स मीन्स जे नॉर्थ किंवा साऊथ पोल आहे, ध्रुवीय प्रदेश ज्याला आपण म्हणतो, तिथं प्रेझेंट असेल. हेच त्यांनी इंट्रोडक्शनमध्ये कन्सिडर केलं. इट इज डिफिकल्ट टू रिकवर फॉर आवर डेली नीड. हे जे ओशन वॉटर असेल किंवा नॉर्थ पोल किंवा आईस कॅप ज्याला आपण म्हणतो, नॉर्थ पोल असेल किंवा साऊथ पोल असेल, ध्रुवीय प्रदेशातलं जे पाणी आहे ते आपल्याला यूज करता येतं का? टू नॉट. तर आन्सर काय असेल? नाही. ते ओशन वॉटर ज्याच्यामध्ये तुमचं सॉल्ट वगैरे काय असेल ते सगळं म्हणजे डेली रुटीनसाठी ते आपल्याला यूज करता येत नाही. मोस्ट ऑफ आवर डिमांड इज फुलफिल्ड बाय रेन वॉटर. इट गेट डिपॉझिटेड ऑन सरफेस अँड ग्राउंड वॉटर रिसोर्सेस. आता आपले जे फुलफिलमेंट आहेत किंवा जी रिक्वायरमेंट आहे ही कशावरती चाललेली असते किंवा फुलफिल कुठनं होते तर रेन वॉटर हा एक मेजर सोर्स आहे आणि सेकंड सोर्स काय? ग्राउंड वॉटर रिसोर्सेस. म्हणजे ग्राउंड वॉटर रिसोर्सेस कुठले तर जे तुम्ही विहिरी तुमचे बोरवेल्स हे जे असेल जे ग्राउंडमधून तुम्ही विहिरीतनं वगैरे पाणी घेता, हा एक तुमचा मेजर सोर्स असेल. किंवा रेन वॉटर स्टोअर केलेलं म्हणजे डॅममध्ये वगैरे रेन वॉटर स्टोअर करताना लेक डॅममध्ये, तर तो एक तुमचा काय असेल मेजर सोर्स असेल तुमच्या डेली लाईफ किंवा इरिगेशनसाठी जे काय वॉटर यूज करता ते फुलफिलमेंट करण्यासाठी. देन नेक्स्ट क्वेश्चन अरायजेस, व्हॉट इज प्युअर वॉटर. प्युअर वॉटर कशाला कन्सिडर करायचं? डेफिनेशन, प्युअर वॉटर इज कन्सिडर टू बी दॅट विच हॅज low dissolved and suspended particle and gases as well as low biological life. प्युअर वॉटर आपण कशाला कन्सिडर करणार आहोत? ज्याच्यामध्ये लो डिझॉल्व सॉल्ट, वेगवेगळे डिफरंट टाईपचे जे सॉल्ट आहेत, मग ते कॅल्शियमचे, मॅग्नेशियमचे, सोडियमचे कसे सॉल्ट असू द्या, ते त्याचं पर्सेंटेज लो असेल किंवा काही सस्पेंडेड पार्टिकल्स असतील त्यांचंही पर्सेंटेज कसं असलं पाहिजे? लो. अँड सम गॅसेस अँड बायोलॉजिकल लाईफ मीन्स जे बॅक्टेरिया असतील, प्रोटोझोआ असतील, त्यांचं पर्सेंटेज पण कसं पाहिजे? लो असेल. त्यालाच आपण काय कन्सिडर करणार आहोत? प्युअर वॉटर. हाय क्वालिटी ऑफ वॉटर मे बी रिक्वायर्ड फॉर ड्रिंकिंग पर्पज. म्हणजे जे प्युअर वॉटर असेल ज्याच्यामध्ये लो डिझॉल्व सॉल्ट असतील, सस्पेंडेड पार्टिकल असतील किंवा बायोलॉजिकल लाईफ जी आहे ती तुमची एकदम कमी असेल, असं जे वॉटर आहे हे तुम्ही कशासाठी यूज करू शकता तर ड्रिंकिंग पर्पजसाठी यूज करू शकता. यूज ऑफ वॉटर फॉर ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्री, द क्वालिटी कॅन बी क्वाईट फ्लेक्झिबल. आता ज्यावेळेस तुम्ही ॲग्रिकल्चर शेतीसाठी किंवा एखाद्या इंडस्ट्रीसाठी पाणी वॉटर जे यूज करायचं म्हणतात त्यावेळेस थोडेसे जे तुमचे क्रायटेरिया आहेत म्हणजे डिझॉल्व सॉल्ट असतील किंवा बायोलॉजिकल लाईफ असतील हे थोडेसे फ्लेक्झिबल असतील, म्हणजे एक्झॅक्ट नसेल.
किंवा फ्लेक्झिबल म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं TDS जास्त असेल तरी ते ॲग्रिकल्चर फील्डला चालू शकतं. पण पिण्याच्या पाण्यामध्ये TDS जास्त असून चालेल का? तर नाही चालणार. म्हणजे जे क्रायटेरिया आपण कन्सिडर करतो ते क्रायटेरिया थोडेसे ॲग्रिकल्चर किंवा इंडस्ट्रियल फील्डसाठी जे वॉटर यूज करायचे त्याच्यासाठी थोडेसे लूज असतील तरी चालेल. This image is related to our water sources. Then next point is sources of water. Generally, the sources of water considered in 4 classes, or they are divided into 4 classes. First one is atmospheric water. Rainwater and snowfall includes in atmospheric water. म्हणजे जे पाऊस आणि बर्फाळ प्रदेशात जे स्नोफॉल होतो त्याला आपण काय कन्सिडर करणार? ॲटमॉस्फेरिक वॉटरचा सोर्स कन्सिडर करणार आहोत. हा क्वेश्चन तुमचा ॲटमॉस्फेरिक वॉटर सोर्सेस कुठले कुठले तर असा पण येऊ शकतो 1 सेंटेन्स क्वेश्चन किंवा MCQ मध्ये. दे वॉश डस्टी ॲटमॉस्फिअर सस्पेंडेड पार्टिकल्स टू द अर्थ अलॉंग विथ atmospheric water. It carries airborne bacteria to the earth surface. आता जर ॲटमॉस्फेरिक वॉटर म्हणजे जे रेनफॉल आहे तुमचा रेनफॉल किंवा स्नोफॉल असेल ते जर ॲटमॉस्फेअरमधून खाली येणार तर नो डाऊट ते ॲटमॉस्फेअरमध्ये जे डस्ट पार्टिकल असतील किंवा आणखी सस्पेंडेड काय पार्टिकल असतील ते त्या वॉटर बरोबर कुठे येणार आहेत? अर्थ सरफेसकडेच येणार आहेत. म्हणजे ते अर्थ सरफेसवरतीच येणार आहे सगळं. देन नेक्स्ट सोर्स सेकंड surface water. Rainwater and snowflakes reaches to surface of the earth contaminated with soil. Such a water facilitates the growth of protozoa. River water shows their highest count during the rainy season. आता जे रेन वॉटर आहे पाऊस झाल्यानंतर ते वॉटर कुठं काय येणार आहे? तुमचं जमिनीवरती येणार आहे आणि त्याचा वॉटरला आपण काय कन्सिडर करणार आहोत? सरफेस वॉटर. आणि सरफेस वॉटरमध्ये जी बायोलॉजिकल लाईफ आपण मगाशी कन्सिडर केली प्रोटोझोआ असेल किंवा सॉइलमधले जे सस्पेंडेड पार्टिकल असेल तर ते जे आहेत त्यांचं प्रमाण काय असेल? जास्त असेल. आणि जे सगळं रेन वॉटर आहे मोस्ट ऑफ द रेन वॉटर कुठे येतं? तुमचं सरफेसवरती आल्यानंतर ओढ्या असतील नाले असतील याच्या थ्रू कुठं जातं? नदीला जाऊन मिळतं. म्हणजे हे जे प्रोटोझोआचं किंवा सॉइलचे जे सस्पेंडेड पार्टिकल्स आहेत ज्याला तुम्ही पाणी असं खराब झालेलं म्हणता ना पावसाळ्याच्या दिवसात म्हणजे ते त्याच्यात बायोलॉजिकल लाईफ किंवा जे सॉइलचे पार्टिकल आहेत ते जास्त प्रमाणात आढळून येतात. आणि हे सगळे ओढ्या असतील किंवा छोटे छोटे कॅनॉल वगैरे किंवा हे कुठं जाऊन मिळतात? ते नद्यांना जाऊन मिळतात. त्याच्यामुळे नद्यांमध्ये तुमचं जे वॉटर आहे तर त्याच्यामध्ये प्रोटोझोआ किंवा जे बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं ते जास्त प्रमाणात आढळून येतं रेनी सीझनमध्ये. Then next source is stored water. Water which present in ponds, reservoirs, lakes or ocean for considerable period. जे स्टोर्ड वॉटर कशाला म्हणणार आहेत आपण? जे तुम्ही डॅम असतील तुमचे पॉन्ड्स असतील रिझर्वायर लेक्स किंवा ओशियन यांना आपण काय कन्सिडर करतोय? स्टोर्ड वॉटर कन्सिडर करतोय. म्हणजे जे धरणं वगैरे बांधलेत ना तुम्ही तर ते कशाच्या अंडर येतात? तुमच्या स्टोर्ड वॉटरच्या सोर्सच्या अंडर येतात. म्हणजे हे कन्सिडरेबल पिरियडसाठीच असतं. एक ठराविक पिरियडसाठीच ते तुमचं असेल. ओशनमधलं नाही पण जे धरणं वगैरे असेल त्यांचं एक पर्टिक्युलर पिरियड असेल. जर पुढच्या वर्षी पाऊस चांगला झाला तर परत ते धरणं भरणार आहेत. तिथून पुढे ते काय असेल 12 महिने 8 महिने तेच स्टॉक तुम्ही यूज करू शकता ॲग्रिकल्चर इंडस्ट्रियल फील्डसाठी. पण ते स्टोर्ड वॉटर असेल. पण त्याला अशी लाईफ टाईम स्टोर्ड वॉटर हे लाईफ टाईम नसेल. मायक्रोबाइक पॉप्युलेशन इन्क्रीजेस ग्रेटली इन सच वॉटर. म्हणजे ओढ्यातनं नदीतनं तुमच्या डॅममध्ये वगैरे हे जे पाणी रेन वॉटरचं कुठं जाणार? शेवटी तुम्ही जिथं स्टोअर करता तिथं मायक्रोबाइक पॉप्युलेशन मीन्स जे बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल किंवा बॅक्टेरियलची ग्रोथ असेल प्रोटोझोआंची जी ग्रोथ असेल मायक्रो ऑर्गॅनिझमची जी ग्रोथ असेल ही मोस्टली इन्क्रीज झालेली असेल आणि ते वॉटर जास्त कंटॅमिनेटेड झालेलं असेल. Then next fourth source is groundwater. Groundwater source कशाला कन्सिडर करणार आपण? When raindrops fall on dry soil, soil get wet.
ते सगळ्यांनाच माहिती, ज्यावेळेस रेन ड्रॉप्स तुमच्या सॉईलवरती येणार, सॉईल म्हणजे जमिनीवर पडणार आहे, पाऊस पडणार आहे, त्यावेळेस जमीन कशी होणार आहे, ओली होणार आहे. रेन कंटिन्यूज आफ्टर लँड सरफेस will wet, gravity will pushes excess of water down through space in the soil, sand, rock, slit and clay. म्हणजे ज्यावेळेस तुमचा सुरुवातीला पाऊस पडल्यानंतर वरचा सरफेस लेअर जो आहे सॉइलचा तो वेट झाल्यानंतर, ओला झाल्यानंतर एक्सेस जे वॉटर आहे, पाऊस पडतच राहिला त्यावेळेस ग्रॅव्हिटीमुळं काय होणार आहे, ते एक्सेस जे वॉटर आहे ते कुठं जाणार आहे, डाऊन टुवर्ड्स अर्थ म्हणजे जमिनीच्या मध्याकडे जाणार आहे. आणि तुम्हाला ते जे ग्रॅव्हिटीमुळं वॉटर आता जाणार आहे ते कुठपर्यंत जाईल, जोपर्यंत खाली खडक वगैरे लागत नाही तोपर्यंत. म्हणजे पोरस, आता सॉईल कशी पोरस आहे, खाली जर आपण सबसॉईल पाहिली तर तिलाही काही ठिकाणी पोरस नेचर आहे बऱ्यापैकी. सबसॉईलच्या नंतर जे रॉक किंवा सँड असेल, रॉक असेल खाली, ज्याला तुम्ही मराठीत जर पाहिलं तर काळा पाषाण म्हणता. काळा पाषाण जिथं लागतो पोरस नेचर आहे का, तुमच्याकडं बऱ्यापैकी लाल कलरचाही खडक निघतो, निळ्या कलरचाही खडक थोडाफार निघतो, काळ्या कलरचाही निघतो. पण जर तुम्ही बारकाईने ऑब्झर्वेशन केलं तर लाल कलरच्या खडकाला सगळं थोडंसं पोरस नेचर असेल, किंवा लाल कलर मुरुम ज्याला थोडक्यात म्हणतात त्याला पोरस नेचर असेल तुमचं. किंवा निळ्यालाही थोडंसं, निळ्या कलरचं जे तुमचा सब पार्ट निघतो सॉईलमध्ये त्यालाही थोडंसं पोरस नेचर असतं. पण ज्यावेळेस तुम्ही पाषाण म्हणता काळा, त्यावेळेस त्याला पोरस नेचर जे त्याचं जर कन्सिडर केलं पोरोसिटी तर लो असते. मग हे जे सॉईल वॉटर आहे म्हणजे सरफेस वॉटर आहे ते सॉईल थ्रू खाली खाली जाणार आणि ते असं जिथं काळा पाषाण वगैरे असेल अशा ठिकाणी जे जाऊन तुमचं काय होणार, स्टोअर व्हायला चालू होणार. तिथून खाली तर जायला त्याला चान्स नसणार, कारण त्या जे रॉक आहे त्याला काय असणार आहे, तो जो सरफेस असेल तिथला जो लेअर असेल तो पोरस नेचर नसल्यामुळे तिथंच ते स्टोअर व्हायला लागेल. लार्ज द अंडरग्राउंड स्पेस फास्टर द रेट ऑफ वॉटर फ्लो डाऊन. म्हणजे जर पोरस नेचर जास्त असेल, अंडरग्राऊंडला जर स्पेस असेल थोडा पोरस नेचरचा, पोरस असेल किंवा स्पेस जास्त असेल तर वरून येणारं वॉटर इझिली स्टॉप होऊ शकतं तिथं किंवा स्टोअर होऊ शकतं. रेट पण कसं असेल त्यावेळेस जास्त असेल. डाऊनवर्ड फ्लो ऑफ वॉटर विल बी स्टॉप वेन वॉटर मीट्स टू रॉक दॅट हॅज नो पोरोसिटी, सच वॉटर इज कॉल्ड ग्राउंड वॉटर. आता ज्यावेळेस तुमचं वरून वॉटर खाली जाणार आहे रॉकवरती, पण कुठल्या रॉकपर्यंत, जिथं रॉकला पोरस नेचरच नाही, एकदम कडक टणक खडक आहे, तिथपर्यंत जाऊन ते वॉटर काय होणार, स्टोअर होणार आहे. आणि त्या वॉटरच्या सोर्सला आपण काय कन्सिडर करणार आहोत, ग्राउंड वॉटर कन्सिडर करणार आहोत. देन हिअर द डिस्टर्बन्स, हिअर in this image in previous slide we discussed groundwater source, and in this image we see some bore wells or weeds, ज्याला वेल्स वगैरे म्हणता तुम्ही, विहीर किंवा बोरवेल दिसते तुम्हाला. आणि वरच्या इमेजमध्ये थोडंसं दाखवलं की ग्राउंड वॉटर तुमचा कसा असू शकतो स्टोअरेज. ओके, हे तुमचं ग्राउंड वॉटर सोर्सचा एक इमेज असतं. देन इम्प्युरिटी, नेक्स्ट पार्ट हा झाला तुमचा सोर्सेस ऑफ वॉटर. नेक्स्ट पार्ट इम्प्युरिटीज इन वॉटर. आता ह्या इम्प्युरिटीज कशा कशा असतात किंवा त्या ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या आपल्याला पाहिजेत. एनिथिंग इन वॉटर दॅट इज नॉट वॉटर इज ए इम्प्युरिटी. म्हणजे जे पाण्यामध्ये पाणी सोडून काय, पाण्याव्यतिरिक्त जे काय पार्ट आहे त्याला आपण काय कन्सिडर करणार आहोत, इम्प्युरिटीज कन्सिडर करणार आहोत. मेजर इम्प्युरिटीज फाउंड इन रॉ वॉटर, सस्पेंडेड पार्टिकल्स इन्क्लूड कोलाइट्स, dissolved inorganic salts, dissolved organic compounds, microorganisms and pyrogens, dissolved gases. These are some impurities present in raw water. Then suspended particles, त्याचे impurities आपण थोडंसं डिस्कस करूया. It includes slit, debris and colloids. म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचे कोलायडल पार्टिकल्स वगैरे असतील. These particles are not true solution. It gives turbidity in water. इन द वॉटर. हे जे सस्पेंडेड पार्टिकल्स असतात, कोलायडल पार्टिकल असतील, हे तुमच्या वॉटरला नेचर कसं करेल, वॉटरचं नेचर टर्बिड करेल. पहा, ॲक्च्युअली ट्रू सोल्युशन म्हणजे ते त्याच्यात डिझॉल्व्ह होणार नाहीत, फक्त टर्बिड नेचर असेल त्या पार्टिकलमुळे तुमच्या वॉटरचं. देन द डिग्री ऑफ कोलायडल कंटॅमिनेशन कॅन बी डिटरमाइंड बाय फ्लोविंग इंडेक्स और टर्बिडोमेट्री
Fouling index, raw water is passed through a standard filter and rate of the blockage is measured. म्हणजे तुमचं जे वॉटर आहे ते कशाने एका स्टँडर्ड फिल्टरमधून पास केलं जाईल आणि त्याला फिल्टरला जे काही होल असतील ते किती ब्लॉक झाले त्याच्यावरून तुम्ही फाउलिंग इंडेक्स कन्सिडर करू शकता. ग्रेटर द रेट ऑफ ब्लॉकेज ग्रेटर द अमाऊंट ऑफ कंटॅमिनेशन. म्हणजे जर ब्लॉकेज जास्त प्रमाणात झालं असेल तर त्याच्यामध्ये तुमचे कोलायडल सस्पेंडेड पार्टिकल्स पर्सेंटेज कसं असेल जास्त असेल. द नेक्स्ट मेथड टू डिटरमाइन सस्पेंडेड पार्टिकल इज टर्बिडोमेट्रिक मेथड. This method determines the total suspended solid content of raw water by passing a beam of light through the water and measuring the proportion of light scattered from the suspended particles. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तर वॉटर सोल्युशन मधून बीम ऑफ लाईट पास करायचं आहे आणि लाईट किती स्कॅटर होते तर ते इन्स्ट्रुमेंटवरती तुम्हाला ऑब्झर्व होईल आणि त्याच्यावरनं तुम्ही सस्पेंडेड पार्टिकलचं एक पर्सेंटेज काढू शकता. देन नेक्स्ट हिअर एक कोॲग्युलंट ॲड केलं की जे सस्पेंडेड पार्टिकल जे आहेत त्याच्याबरोबर कॉम्प्लेक्स तयार करून सेटल होतील. म्हणजे पहिल्या इमेजमध्ये तुम्हाला सस्पेंडेड इम्प्युरिटीज दिसतील पार्टिकल. कोॲग्युलंट ॲड केल्यानंतर कोॲग्युलंट फॉर्म्स ए प्रेसिपिटेट ट्रॅपिंग इम्प्युरिटीज. म्हणजे सस्पेंडेड पार्टिकल आहे त्याच्याबरोबर कॉम्प्लेक्स तयार करेल आणि प्रिसिपिटेट अँड ट्रॅप्ड इम्प्युरिटीज सेटल ॲट बॉटम. ते कॉम्प्लेक्स तयार झाल्यानंतर ते कुठं सेटल होणार आहेत बॉटमला सेटल होणार आहेत आणि तुमचा वरचा जो लेअर वॉटरचा तो कसा झालेला दिसेल तुम्हाला प्युअर झालेला दिसेल. Then dissolved inorganic salt. These are the next impurities which is present in water. Dissolved inorganic substances in solutions gives hardness to water. वॉटरला जे हार्डनेस आहे ते कशामुळे जनरली येतं तर ह्या इनऑर्गॅनिक सॉल्ट्समुळे येतं. काही सॉल्ट्समुळे पार्शियल येतं तर काही सॉल्ट्समुळे परमनंट हार्डनेस तुमच्या वॉटरला येतो. बघा बायकार्बोनेट्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम गिव्स टेम्पररी हार्डनेस टू वॉटर अँड सल्फेट्स अँड क्लोराइड्स कॉजेस परमनंट हार्डनेस. जर डिझॉल्ड इनऑर्गॅनिक सॉल्ट ज्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट असेल किंवा मॅग्नेशियम कार्बोनेट याच्यासारखे जर सॉल्ट कन्सिडर केले तर ते टेम्पररी हार्डनेस तुमच्या वॉटरला येतो त्याच्यामुळे. पण ज्यावेळेस सल्फेट अँड क्लोराइड्स कॉजेस परमनंट हार्डनेस. सल्फेट्स अँड क्लोराइड ज्यावेळेस प्रेझेंट असतात तुमच्या वॉटरमध्ये तर ते परमनंटली हार्ड ते इझिली सेपरेट होत नाहीत. अदर इम्प्युरिटीज प्रेझेंट इन वॉटर आर CO2, ferrous and ferric iron derived from minerals and rusty iron pipes, chlorides from saline water, aluminum from minerals, phosphates and nitrates from detergents, etc. These are the some other impurities which are present in water. Then the amount of dissolved inorganic salts are measured as a TDS, which is total dissolved solids. TDS च्या फॉर्मॅटमध्ये पण तुम्ही जे इनऑर्गॅनिक सॉल्ट आहेत ते मेजर करू करता. दॅट इज टोटल डिझॉल्व्ड सॉलिड्स. Then dissolved organic compounds. Contamination of next impurity which are present in water, that is organic compounds, some dissolved. Contamination of organic substance in raw water is mainly due to जे कंटॅमिनेशन वॉटरचं कशामुळे होतं ते डिकेइंग ऑफ ह्युमिक सबस्टन्सेस बाय ऑर्गॅनिझम इन वॉटर. जे काही तुमचं डिकम्पोजिंग सबस्टन्स आहेत ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत ते डिके होऊन तुमचं वॉटरमध्ये त्याचं ऑर्गॅनिक कंपाऊंड्सचं जे पर्सेंटेज वाढू शकतं, इम्प्युरिटी वाढू शकते. अनप्युरिफाईड वेस्ट वॉटर डिस्चार्ज बाय इंडस्ट्री इन टू वॉटर रिझर्वायर्स. ज्यावेळेस तुमची इंडस्ट्रियल झोन असेल MIDC असेल किंवा काही वेगळ्या फॅक्टरीज असतील त्याचं जे वॉटर सोर्स म्हणजे त्याचं जे डिस्चार्ज आहे वॉटरचं म्हणजे खराब जे तयार झालेलं आहे ते जर तुम्ही वॉटर सोर्समध्ये ॲड केलं तर तिथला जो वॉटर सोर्स आहे स्टोअर केलेला तो काय होईल कंटॅमिनेटेड होऊन जाईल. देन नेक्स्ट मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड पायरोजन्स. Biological impurities may be microorganisms like bacteria or viruses. Two common microorganisms, Giardia and Cryptoporodysis. These are the two common microorganisms which are present in our water. Bacteria like coliform and E. coli sometimes found in water that may be contaminated with animal and human waste.
कॅलिफॉर्म अँड इकोली सारखे बॅक्टेरिया तुमचे ह्युमन वेस्ट जे त्याच्यामुळे ते येऊ शकतं आणि ते वॉटर कंटॅमिनेटेड होतं. बॉइलिंग अँड केमिकल ट्रीटमेंट इज मोर इफेक्टिव्ह अगेन्स्ट बॅक्टेरिया अँड व्हायरसेस दॅन फिल्ट्रेशन. ज्यावेळेस तुम्हाला मायक्रो ऑर्गॅनिझम्सपासून प्युअर वॉटर म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स ज्या वॉटरमध्ये असतात त्याच्यापासून जर प्युअर वॉटर तुम्हाला थोडंसं घ्यायचं असेल तर फिल्ट्रेशनपेक्षा बॉईल करणं ही मेथड जी आहे ते किंवा वेगवेगळे केमिकल्स ॲड करून तुम्ही ते त्यातले जे बॅक्टेरियल काउंट आहे किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमचा काउंट आहे तो कमी करू शकता. Dissolved gases. Natural water also contain gases like O2, oxygen असेल, carbon dioxide असेल, hydrogen sulfide असेल. They causes corrosion of metals. Heating and chemical treatment are used for removal of gases. आता heating chemical treatment कुठली वापरू शकता तुम्ही? केमिकल आयनचं सोल्युशन यूज करून 4Fe plus thrice of O2 twice of Fe2O3 ज्याचा प्रिसिपिटेट तयार होईल. म्हणजे ही एक मेथड तुम्ही वॉटरमधला गॅस इलिमिनेट करण्यासाठी यूज करू शकता. देन वॉटर क्वालिटी अँड रिलेटेड प्रॉब्लेम्स इन पब्लिक हेल्थ, एन्व्हायरमेंट अँड ॲग्रिकल्चर. आता आपण पाहिलं सुरुवातीला सोर्सेस ऑफ वॉटर, त्याच्यानंतर कुठल्या कुठल्या इम्प्युरिटीज प्रेझेंट असतात त्या वॉटरमध्ये ते डिस्कस केलं. त्याच्यानंतर ड्रिंकिंग वॉटर स्टँडर्ड किंवा म्हणजे जे वॉटर क्वालिटी कशी असली पाहिजे त्याच्यामध्ये कुठले कुठले कंटेंट असले पाहिजेत त्याचे काय आपण पाहूया. त्यामध्ये ड्रिंकिंग वॉटर स्टँडर्ड फॉर डोमेस्टिक यूज इन इंडिया, एजन्सीज लाईक इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ICMR हे तुम्हाला माहितीच असेल. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड अँड मिनिस्ट्री ऑफ वर्क अँड हाऊसिंग हॅव फॉर्म्युलेटेड सर्टन ड्रिंकिंग वॉटर स्टँडर्ड. म्हणजे जे ICMR असतील किंवा खाली एक दिलं WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ऑल्सो गिव्स ड्रिंकिंग वॉटर स्टँडर्ड. ज्यांनी एक सर्टन काही रूल्स दिलेले आहेत की ड्रिंकिंग वॉटर म्हणजे वॉटर जे पिण्यायोग्य आपण कन्सिडर करतोय की ती कशी असले पाहिजेत. देन सम फिजिकोकेमिकल स्टँडर्ड, टर्बिडिटी, कलर, ओडर, pH, टोटल सॉलिड, टोटल हार्डनेस, डिझॉल्व्ड इनऑर्गॅनिक इम्प्युरिटीज. म्हणजे ह्या फॉर्मॅटमध्ये जे स्टँडर्ड दिलेले आहेत WHO असेल ICMR असेल, टर्बिडिटी किती असलं पाहिजे, कलर कसा असला पाहिजे, ओडर त्याचा pH किती असला पाहिजे, टोटल सॉलिड किती असलं पाहिजे, हार्डनेस किती असलं पाहिजे, डिझॉल्व्ड इनऑर्गॅनिक इम्प्युरिटीज किती असल्या पाहिजेत, याच्याशी रिलेटेड ह्या WHO असेल किंवा ICMR यांनी काय स्टँडर्ड रूल्स तयार केलेले आहेत तेच आपण ड्रिंकिंग वॉटर स्टँडर्ड म्हणून कन्सिडर करतो. बॅक्टेरियोलॉजिकल स्टँडर्ड includes coliform counts, E. coli counts and other microorganisms count. म्हणजे याच्याशी रिलेटेड बॅक्टेरियोलॉजिकल स्टँडर्ड असतील की ज्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम ची ग्रोथ कशी आहे ते ड्रिंकिंग वॉटरमध्ये दिलेलं असतं. देन इरिगेशन वॉटर स्टँडर्ड. हियर इन ॲग्रिकल्चर वी आर interested to study quality of irrigation water and irrigation water standard. आता आपण इथं जर ॲग्रिकल्चर केमिस्ट्रीची युनिट पाहिलं तर आपल्याला इरिगेशन वॉटर स्टँडर्ड हे महत्त्वाचे असतील, तेच आपल्याला पुढे जाऊन डिस्कस करायचे. पॅरामीटर्स काय आहेत इरिगेशन वॉटर स्टँडर्डसाठी, काय पॅरामीटर्स त्यांनी सांगितलेले की त्या पॅरामीटर्सनुसार ते इरिगेशनचं वॉटर बऱ्यापैकी असलं पाहिजे. सॅलिनिटी, सॉल्ट्स इन वॉटर रिड्युसेस वॉटर अवेलेबिलिटी to the crops. It is denoted by dissolving solids and conductivity of water. Salinity कशी असली पाहिजे ते सांगितले. Water filtration rate, high sodium and low calcium content in soil or water reduces the rate at which irrigation water enters in the soil. Then specific iron toxicity, high concentration of ions of sodium, boron and chlorides in the soil and water causes crop damage and reduces yield. Specific iron toxicity जर कन्सिडर केली तर कुठल्या सोडियम, बोरॉन, क्लोराइड्स इन सॉइल and water causes crop damage. म्हणजे हे जर असतील तुमचं सोडियम बोरॉनचं पर्सेंटेज, क्लोराइडचं पर्सेंटेज तर क्रॉपला डॅमेज होऊ शकतं. देन मायसेलेनियस, एक्सेसिव्ह न्यूट्रिएंट्स रिड्युसेस द यील्ड अँड क्वालिटी. जास्त प्रमाणात जर न्यूट्रिएंट झालं, फर्टिलायझर जर वॉटरमध्ये अवेलेबल असेल तरी ते क्वालिटी जी तुमची इरिगेशन वॉटरची ती लो करते. Then next, analysis of irrigation water. This point we will discuss in next lecture. Thank you.